येणार सभागृहामध्ये बोलल्यानंतर पोडियमवर येतो. पहिले सभागृहामध्ये बोलून दे. आमदार नितेश राणे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच आमदार नितेश राणे यांनी ज्या पद्धतीनं दिशा सालियन या प्रकरणावरून वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती सोबतच आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे. आज नितेश राणे काय बोलणार याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय. दृश्य आपण पाहतो. अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा त्या ठिकाणी आता दाखल झाले आहेत. त्यामुळे अधिवेशनात दिशा सालियन या मुद्द्याच्या या प्रकरणावर नेमके काय पडसाद उमटतात, राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणाचे पडसाद या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढचे काही दिवस भाजपकडून दिशा प्रकरणाचं राजकारण सुरू आहे असं सुद्धा यावेळी आमदार रोहित पवार यांनी म्हटले. अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. त्या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. किशोरी पेडणेकर यांनी दबाव टाकला अशा प्रकारचा आरोप सुद्धा आता करण्यात आलेला आहे. या संदर्भात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावरती या प्रकरणावरून वारंवार टीका करण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका करण्यात आली. आमदार नितेश राणे यांनी वारंवार या मुद्द्याला घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका केली. मात्र आता सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आक्रमक झाले आहेत. भाजपकडून शिळ्या कडेला ऊत आणण्याचा प्रकार आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी यावेळी केली. पुढचे काही दिवस भाजपकडून दिशा प्रकरणाचं राजकारण सुरू आहे असं अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणाचे पडसाद सध्या पाहायला मिळत आहेत. दिशा सालियन प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधक त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. हे दृश्य आपण पाहतोय. भाजपकडून शिळ्या कडेला ऊत आणण्याचा प्रकार सुरू आहे. पुढचे काही दिवस भाजपकडून दिशा प्रकरणाचं राजकारण सुरू आहे असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं.